प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या भागामध्ये 50 प्लेट पोहे कसे बनवायचे याचा परफेक्ट व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे 50 प्लेट पोहे करण्यासाठी किती प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला कळेल। एखादा छोटासा नाश्ता सेंटर जर तुम्ही चालू करणार असाल किंवा घरगुती ऑर्डर घेत असाल आणि नाश्त्यासाठी पोहे आणि चहा कसा करायचा हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा आहे। इथे आपण पोहे बनवण्यासाठी 3 किलो जाड पोहे घेतलेले आहेत। 125 ग्रॅम हिरव्या मिरच्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत। पाव किलो बटाटे धुवून चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर पाव किलो गाजर आपण छान बारीक असे कट करून घेतलेत। कोथिंबीर धुवून चिरून घ्यायची आहे। त्यानंतर 125 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। 1.5 किलो असा कांदा व्यवस्थित बारीक असा छान चिरून घेतलेला आहे। पोहे करण्यासाठी सगळी तयारी आपण करून घेतलेली आहे। आता चाळणीने चाळून आपण पोहे एका मोठ्या चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी घालून पोहे आपण वर खाली करून घ्यायचे आहेत आणि खालच्या बाजूला जे कोरडे पोहे असतात ते सुद्धा आपण व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे 10 मिनिटं आपल्याला पोहे भिजवून ठेवायचे आहेत। बाकीची पोह्यांची फोडणी होईपर्यंत हे पोहे अतिशय छान असे भिजून तयार होतात आणि अत्यंत मोकळे सुद्धा होतात। आता तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असे मी पोहे खालीवर करून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं पाणी टाकून पोहे आपण बाजूला ठेवले होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे। तर इथे 2 मूठ असं मीठ मी इथे घातलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर हे पोहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। पोह्यामध्ये इथे आपण मीठ घालून घेतल्यामुळे पोह्यांना छान अशी चव येते। पोहे अळणी असे लागत नाहीत। तुम्ही बघू शकता असे मोठे 2 मूठ इथे मी मिठाचा वापर केलेला आहे। व्यवस्थित मीठ घालायचं आहे आणि परफेक्ट असं हे प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे मिठाचं। 3 किलोसाठी आपण इथे 2 मूठ असं मीठ पोह्यांना लावून घेतलेलं आहे। 1 मूठभर अशी हळद आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। 2 मूठ अशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही हाताने मी हलक्या हाताने मिक्स करून घेतले। एक मोठं पातेलं आपल्याला ठेवायचं आहे तापायला। पातेलं छान तापल्यानंतर त्यामध्ये 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण लिटर असं तेल आपण याच्यामध्ये घातलेलं आहे। तेल छान तापू द्यायचं आहे। तेल छान तापल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये एक एक करून सगळे मसाले घालणार आहोत। तुम्ही बघू शकता तेल असं छान तापत आलेले आहे। आता शेंगदाणे आपण थोडेसे हलवून घेतलेले आहेत। व्यवस्थित शेंगदाणे तुम्ही उकळी आलेली आहे तेलाला, असं छान असे खरपूस शेंगदाणे झालेत। त्यामध्ये 2 मूठ असा कढीपत्ता स्वच्छ धुवून घालायचा आहे। आपण जी मिरची कट करून घेतली होती ती मिरची यामध्ये घातली आहे। व्यवस्थित मिरची कढीपत्ता आणि शेंगदाणे तेलामध्ये छान असे फ्राय होऊ द्यायचे आहेत। त्यामुळे पोह्यांना खूप असा खमंग वास येतो, छान अशी चव येते। इथे बघू शकता छान असं 2 ते 3 मिनिटं मध्यम अशा आचेवरती मी व्यवस्थित शेंगदाणे आणि मिरच्या फ्राय करून घेतल्यात। कढीपत्ता कुरकुरीत असा झालेला आहे। मटार मी इथे सोलून घेतला होता। एक मोठा बाउलभर पाव किलो मटार असा आहे, तो सोलून घेतलेला मटार यामध्ये घातला आहे। त्यानंतर बटाटे जे आपण चिरून ठेवले होते ते घालायचे आहेत। गाजर घालायचं आहे। हे सगळं तेलामध्ये आधी घालून आपण छान फ्राय करून घ्यायचं। यामुळे रंग तर छान येतोच आणि छान असे व्हेजिटेबल पोहे तयार होतात। तुम्ही बघू शकता इथे सगळं आपण इथे घालून झालेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। यामध्ये मीठ घालायचं आहे। तर इथे साधारण 1.25 मूठ असं मीठ इथे घातलेलं आहे। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। गॅस मध्यम आचेचा आहे। आपण इथे सगळं मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे। छान छान अशा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की बघा। 40 ते 50 लोकांसाठी जेवण कसं बनायचं संपूर्ण जेवणाचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते सुद्धा नक्की बघा। चहा कसा करायचा, मसाला चहाचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। आता इथे बघा छान अशी वाफ आलेली आहे। थोडंसं हलकेसं असं आपला बटाटा आणि गाजर मऊ झालेला आहे, म्हणजे शिजत आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता इथे आपण छान असं एकदा हलवून देऊया, म्हणजे खाली कुठेही लागायला नको। आता बघू शकता छान असं वाफ आलेली आहे। त्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून ठेवला होता तो घालायचा आहे। 1.5 किलो हा कांदा आहे। हा व्यवस्थित बारीक छान आपण चिरून घेतलेला आहे। आता तेलामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण एक मोठा चमचा अशी हळद घालायची आहे। आता हळदीचं प्रमाण आपण पोह्यांमध्ये किती हळद घातली आहे त्याप्रमाणे ठरवायचं आहे। आपण पोह्यांमध्ये सुद्धा हळद घातली होती, त्या प्रमाणातच आपल्याला इथे हळद घालायची आहे। तर इथे 1 चमचाभर अशी हळद घातलेली आहे, मोठा चमचा। आता सगळं हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। 3 किलो पोहे आपण इथे घेतलेले आहेत, त्यासाठी आपल्याला साधारण पाऊण लिटर असं तेल लागतं। जर पोहे जास्त जुने असतील तर थोडंसं तेल आपल्याला जास्त लागू शकतं, नाहीतर ते पोहे खूपच कोरडे होतात। आता बघू शकता छान अशी वाफ आलेली आहे। कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे। व्यवस्थित आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा छान असा मऊ झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये पोहे मिक्स करायचे आहेत। आता मस्तपैकी
भाज्या आपल्या झालेल्या आहेत, कांदासुद्धा छान मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण जे पोहे धुवून ठेवले होते ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोकळे आणि छान असे पोहे झालेले आहेत, ते ह्याच्यामध्ये घातलेले आहेत. वरून कोथिंबीर घालायची आहे, छानपैकी मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान असा पोह्यांना रंग येतो, अतिशय चविष्ट असे पोहे तयार होतात. इथे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर असे पोहे आपले तयार झालेत. रंग बघू शकता तुम्ही, छान असा रंग आलेला आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण मस्तपैकी कोथिंबीर, ओलं खोबरं, शेव सगळं घालून छान सर्व करू शकतो. अशा प्रकारे छान छान रेसिपी चॅनलवरती अपलोड आहे, एकदा नक्की बघा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा.